गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज डे 2 आहे आणि आता शिर्डीमध्ये आपण आहोत. काल मी तुम्हाला म्हणालो होतो कालच्या व्लॉगमध्ये. तर आता दर्शन घ्यायला चाललो आहे, बाबांचं दर्शन. तर आता बघूया किती गर्दी आहे. आता वाजलेत 8, तर बहुतेक गर्दी असणार आहे कारण आज संडे आहे. तर चला बघूया किती गर्दी आहे आणि दर्शन कसं होतं आहे. छान व्हायला पाहिजे. आमचं हॉटेल आहे काल जिकडे आम्ही थांबलो होतो रात्री, साई सृष्टी हॉटेल, साई सृष्टी. तर छान हॉटेल आहे, रूम्स पण चांगले आहेत. तर आम्ही आता ऑटोने चाललो आहे मंदिरापर्यंत, कारण आमचं हॉटेल मंदिरापासून 1 किलोमीटरवरती आहे. तर त्यामुळे मग ऑटो केली आहे, ते हॉटेलवाल्यांनीच अरेंज करून दिली. ॲक्च्युली आम्ही मंदिराच्या जवळच बघत होतो, पण आम्हाला नाही मिळालं कारण आम्ही लास्ट मोमेंटला डिसाईड केलं यायचं. असं बुकिंग वगैरे तर काहीच आम्हाला काल रात्री उशीर झाला म्हणून ऑप्शन्स पण ट्राय करायला मिळाले नाही. आणि हे चांगल्या कॉस्टमध्ये मिळालं त्यामुळे, आणि चांगलं पण आहे. तर म्हटलं ठीक आहे, सकाळी ऑटोने जाऊ. सकाळी ऑटोने पण छान वाटतं. ही बघा, ही मंदिराची एंट्री आहे. भरपूर गर्दी आता. आणि इकडनं एंट्री घेतली ना लेफ्ट साईडने की लगेचच इकडे काउंटर्स आहेत. त्या काउंटरवरनं तुम्ही पेड पास काढू शकता 200 रुपीज देऊन. आज गर्दी आहे म्हणून आम्ही काढला आहे. त्या मशीनने UPI पेमेंट करून तुम्ही काढू शकता. आणि कॅश पेमेंट करायचं असेल तर कॅश पेमेंट करायचं असेल तर 6 नंबर गेटला कॅश पेमेंट होतं. आमचं दर्शन झालं आहे, आता जस्ट दर्शन करून आलो आणि खूप छान दर्शन झालं. आणि खूप म्हणजे चेहरे बघून तुम्हाला कळलं असेल की आमचं खूप छान दर्शन झालं. एकदम कसं वाटलं आई? छान, खूपच असं वाटलं नव्हतं आपल्याला एवढ्या लवकर लाईन म्हणजे नंबर लागेल आपला. पण इतका पाऊण तासात नंबर लागला आपला. खरंच खूप साईबाबांचे आभारी आहेत आपण. आमचं खरंच पाऊण तासात दर्शन झालं. ॲक्च्युली आम्ही पेड पास काढला होता आणि तिथे म्हणजे आम्ही लवकर सकाळी निघालो त्याच्यामुळे गर्दी नव्हती जास्त. तर आमचं छान दर्शन झालं. इथे आम्ही आता इथून एक्झिट घेतलाय आणि आता इथे आम्ही आजूबाजूला फिरतोय. इथे शॉपिंगसाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत घेण्यासाठी. तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इथून करू शकतात. जवळच ॲक्च्युली मोबाईल काउंटर आहे, बट आम्ही दुसरीकडे मोबाईल्स ठेवले होते. शूज आणि मोबाईल्स आम्ही दुसरीकडे ठेवले होते. ते थोडं लांब आहे, बट मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही इथे ठेवा मोबाईल्स. म्हणजे तुम्हाला जवळच्या जवळ तुम्हाला लगेच शूटिंग करायला किंवा लगेच तुम्हाला सँडल्स वगैरे पण मिळतील. मी आता जस्ट हॉटेलला आलो आहे आणि आम्ही ज्या हॉटेलला राहतो आहे तिकडे आमचा ब्रेकफास्ट पण इन्क्लूड होता. त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिला होता, मी काल बोललो. तर आता बघूया ब्रेकफास्टमध्ये काय आहे. काय मेन्यू आहे बघूया. उपमा आहे, भाजी आहे आणि पुरी आहे. ब्रेड जाम पण आहे.
इथून चेकआउट करतोय आणि ओव्हरऑल इकडचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आम्ही इथे साईसृष्टीमध्ये थांबलो होतो. तर छान होता एक्सपिरियन्स. रूम वगैरे पण छान होते. आमचं सकाळी दर्शन पण छान झालं आणि आता फायनली आम्ही निघतोय. आम्ही चाललोय घरी. वीकेंडची छान रिफ्रेशमेंट म्हणून असं फिरायला जाणं म्हणजे खूप छान वाटलं. खूप छान एन्जॉय केला आम्ही. छान झाली मस्त आमची ही ट्रिप पण खूप भारी झाली. आणि मेन म्हणजे शनी शिंगणापूरला पण आमचं खूप छान दर्शन झालं. तिथेही आम्हाला एवढी गर्दी म्हणजे होती पण छान दर्शन झालं. असं जास्त असं एका लाईनमध्ये असं स्टक नव्हतो आम्ही. त्याच्यानंतर मग शिर्डीला तर आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं. आम्हाला एक्सपेक्टच नव्हतं की आमचं एवढं फास्ट दर्शन होईल. म्हणजे आम्ही पेड पासने गेलो तरी पण असं म्हणत होते की 2-3 तास तरी लागतीलच किंवा 1 तास तरी 1-1.5 तास 2 तास तरी मॅक्झिमम लागतीलच. पण आमचं अर्ध्या तासात दर्शन झालं. तर चलो आता उद्यापासून बॅक टू नॉर्मल. आम्ही जस्ट इगतपुरीचा जो टनल आहे लॉंगेस्ट टनल तो जस्ट क्रॉस केला आहे आणि ब्रेक घेतला आहे कारण ॲटमॉस्फिअर खूप छान होतं इकडचं. तर म्हटलं जरा थांबूया आणि तुम्हाला पण जरा दाखवता येईल मला की किती छान वाटतं इगतपुरीला. पाऊस पडतो आहे, बारीक बारीक पाऊस आहे आणि खूप ग्रीनरी आहे मस्त. आणि समृद्धीवरती आहोत आम्ही आता. तर जस्ट थांबलो आहे थोड्या वेळासाठी तर तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे खाली किती खोल आहे. वरती ब्रिजवरती आहोत आम्ही आत्ता आणि सगळ्या गाड्या लागल्या तिकडे. थांबलेत सगळेजण, फोटोज वगैरे घेत आहेत. खूप छान आहे. फुल फॉग आहे, फॉग. सो थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत घरी. तर या नोटला व्लॉग एंड करूया आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे बघायला मिळतील. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर 2 मिनटं लागतील. जाऊन प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे आमचे व्हिडिओ ऑटोमॅटिकली मिळतील आणि तुम्ही बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. पण थोडं मोटिवेशन मिळेल. येस. आणि थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर. आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक पण करा, शेअर पण करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.